नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवंगांचा वापर करून घरातील नकारात्मक ऊर्जा घालवा, सर्व कामे मार्गी लागतील. लवंगाचे प्रत्येक जण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी हटवण्याकरता प्रयत्न करत असतो. तसेच पूर्णपणे जीव ओतून मेहनत करून सुद्धा यश येत नाही, पदरी अपयशच पडते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता. कधी कधी तुमची ग्रह दशा सुद्धा चांगली नसते. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहेत, ते तुम्ही केले तर नक्की तुमच्या जीवनात बदल घडेल. लवंगाचा उपयोग सामान्यपणे आजारपणात औषध म्हणून नाही तर पूजेमध्ये आपण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो. मग तो सकारात्मक असं वाहन, अकारात्मक नकारात्मक यासाठी लवंगाचा उपाय तंत्र मंत्रमध्येही होतो. घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे, यासाठी लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा. शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी 5 लवंग, 3 मोठ्या इलायच्या आणि 3 कापूरवड्या, भीमसेन कापूर असेल तर फार उत्तम, हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं आणि यानंतर याची राख मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला लावायची. 2. घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी 5 लवंगामध्ये 3 मोठे तमालपत्र, 3 कापूरवड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. 3. कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभावण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो. खरे पण समोरची व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्षी उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय नक्की करून बघा. 7 लवंगा हातात घेऊन मंगळवारी 7 वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवन कुंडात 21 लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावे की माझे पैसे परत मिळावेत, अशी माझी इच्छा आहे. बघा, ती व्यक्ती 7 दिवसाच्या आत स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल. 4. एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर 21 मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात 2 लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालीसा म्हणावा. 5. घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल म्हणजे दचकत असेल तर 2 लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिभेवर ठेवून नंतर त्याच्या कपाळाला ती राख लावावी. 6. राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही. सतत काही ना काही नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कुणाला तरी लवंगा दान कराव्यात. जर कोणी दान म्हणजेच घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका. हा उपाय 40 दिवस सलग न चुकता करावा. राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंद नांदेल. तुम्ही लवंगाचे रोपटे देखील दान करू शकता. 7. जर तुमची मुलं अभ्यासात थोडी कमजोर असतील तर बुधवारी 11 लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 मण्यांची माळ जप आणि रोज 1 लवंग मुलाला खाण्यास द्यावे. असं 11 दिवस करावे. असे केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते. 8. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा. यामुळे घरातील कलह दूर होतो. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये ही प्रेम टिकून राहते. आजारपण घराचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. 9. जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढतही असेल तर लाल फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा. यामुळे आर्थिक लाभासोबत तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील.
दुसरा उपाय सांगते. उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापन करून श्री महालक्ष्मीची प्रतिमा लावावी. तुळशीला दर गुरुवारी कच्चे दूध अर्पण करून अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी प्रार्थना करावी. 10. नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना 2 लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगाचे उरलेले अवशेष म्हणजे चोथा फेकावा. हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. 11. रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते. विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला